नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, नांदेड जिल्ह्यातील प्रशासन झोपले का, सगळ्यात मोठा प्रश्न पडत आहे। या ठिकाणी प्रशासन वारंवार सांगत आहे की पेट्रोल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण पेट्रोलचा साठा जर बघितला तर या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे शासनाचा जो पेट्रोल पंप आहे, पोलीस पेट्रोल पंप सध्या आपण बंद पाहू शकतो। हे पोलीस पेट्रोल पंप बंद असण्याचं कारण काय, या ठिकाणी सकाळपासून नागरिक दुपारपासून येत आहेत पेट्रोल पंप सांगतोय। हे एकच पेट्रोल पंप नाही तर नांदेड शहरातील जे बहुतांश पेट्रोल पंप आहेत त्यामध्ये वर्षा पेट्रोल पंप असेल, चैतन्यनगरचा पेट्रोल पंप असेल, छत्रपती चौकात असेल, तरुण नाक्या, म्हणजे जे काही शहरातले ITI पेट्रोल पंप आहे, नांदेड शहरातले हे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप जे आहेत ते बंद आहेत। आणि या ठिकाणी पेट्रोल पंप बंद असण्याचं कारण काय, या ठिकाणी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सांगतात की या ठिकाणी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। याच्या पाठीमागचं कारण काय हे सगळ्यात मोठा लोकांना पहिला प्रश्न आहे, ज्यामुळे लोक पॅनिक होत आहेत। आणि नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब सांगतात की पेट्रोलचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, तरी देखील या ठिकाणी लोकांनी गर्दी करून सांगतायत, पण आता पेट्रोल पंपच बंद झालेले आहेत। मग हा प्रश्न कोणाला विचार, नागरिकांनी हा सर्वात मोठा प्रश्न आहे। नांदेडचे जिल्हाधिकारी या ठिकाणी तात्काळ सर्व ठिकाणचे पेट्रोल पंप चालू करावेत, लोकांना आश्वासन द्यावं आणि लोकांना पेट्रोल साठा उपलब्ध करून द्यावा। या ठिकाणी काही तरुण वर्ग आहेत। सर, तुम्ही कुठून आले आतापर्यंत, कुठले कुठले पेट्रोल पंप बघितले? मी जवळपास 4 ते 5 पेट्रोल पंप बघितले बघा। सगळे बंद आहेत? सगळेच बंद आहेत। कुठल्या कुठल्या पंपावर गेले तुम्ही? मी चैतन्यनगरच्या पेट्रोल पंपला गेलो, पुन्हा आपल्या इथे वर्कशॉपच्या पेट्रोल पंपला गेलो, पुन्हा अजून भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या समोरच्या तिथल्या एका पेट्रोल पंपला गेलो, तिथं सुद्धा बंद होते। हो, लेटर सांगतायत की पॅनिक होऊ नका। हा, लेटर सांगतायत की पॅनिक होत नव्हता, पण आम्ही ज्यावेळेस पेट्रोल पंपला जातो त्यावेळेस म्हणत आहेत की शॉर्टेज आहे, मारा आला नाही, येणार आहे, ऑन द वे आहे, आणि जेवढा स्टॉक होता तेवढा संपलेला आहे असं त्यांनी सांगत आहे। शॉर्टेज सांगत हा, येणार आहे म्हणत आहेत। पेट्रोल शॉर्टेज। हा, मग या ठिकाणी पेट्रोल जर मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं सांगतायत प्रशासन, तर या ठिकाणी पेट्रोल पंपावरती शॉर्टेज कशामुळे असा प्रश्न आहे। या ठिकाणी आता आपण एक एक पेट्रोल पंप बघणार आहोत। नांदेड शहरातील मोठ्या प्रमाणात पंप आहेत, मी आपले पेट्रोल पंप दाखवतोय। हा एकच पंप नाही तर या ठिकाणचे बहुतांश सर्व पेट्रोल पंप ते बंद आहेत। आपण सगळे पेट्रोल पंप पाहूया आता। बंद होतं, त्याच्यानंतर आता साठे चौकामधलं इथलंही पेट्रोल पंप बंद होतं। मग आपल्या ह्याच्यावर आलो ITI कॉर्नरचं, तेही पेट्रोल पंप बंद होतं, आता हेही बंद आहे। पेट्रोलचा जेव्हा एवढा मोठा तुटवडा आहे तर कसं काय म्हणू शकते पेट्रोलचा काही तुम्हाला फरक पडणार नाही म्हणून? बरोबर आहे। किती पंप जवळपास 5 पेट्रोल पंपावर पूर्णतः बंद आहे। सर, तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या पंपावर फिरला तर किती पंप बंद होते? मी आतापर्यंत नांदेड मधल्या बऱ्यापैकी सगळेच पेट्रोल पंपावर फिरलेलो आहे आणि जवळपास नांदेड शहर पूर्ण पेट्रोलच्या शोधात 2 दिवस झाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्हाधिकारी कर्डिले साहेबांनी सांगितलेलं आहे की पेट्रोल सर्व पेट्रोल पंपावर आहे, पण लोक अफवेवर विश्वास ठेवून नको तेवढं म्हणजे जास्त आगाऊचं पेट्रोल टाकून घेतात, त्यामुळे पेट्रोल साठे संपत आहेत। आणि पेट्रोल पंपाच्या सर्व मालकांना सुद्धा विनंती आहे की आपण गरजेनुसार तेवढंच पेट्रोल लागते तेवढंच द्यायला पाहिजे, आगाऊचं देऊ नये। आणि पेट्रोल असताना संपलं करू नये, लोकांची गैरसोय होत आहे। महाराष्ट्र अजून देशामध्ये वाईट परिस्थिती, आपल्याला आताच याची झळ लागली तर अजून कसे दिवस येतील याची काही सांगता येत नाही, त्यामुळे लोकांनी अफवावर विश्वास ठेवणे असं मला वाटतं।